पुणे, विद्येचं माहेरघर, ऐतिहासिक शहर, IT हब म्हणून ओळख असलेलं शहर म्हणजे आपलं पुणे. याच पुण्यातील नऱ्हे, धायरी आणि वडगाव हे एक महत्त्वाचं उपनगर आहे. हा परिसर गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने वाढतोय, विस्तारतोय. मात्र या वाढीसोबत समस्यांचं ओझही वाढत चाललं आहे. जलद वाढणाऱ्या नागरीकरणामुळे आपल्या परिसरात अनेक नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. अरुंद व खड्ड्यांनी भरलेले रस्ते, दररोजची वाहतूक कोंडी, अनियमित पाणी पुरवठा, पावसाळ्यात तुरुंब भरलेली ड्रेनेज लाईन, कचऱ्याचे वाढते ढीग आणि दुर्गंधीने त्रस्त झालेल्या वस्त्या, प्रभागातील रखडलेले DP रस्ते, वाढीव मालमत्ता कर, इमारतींच्या रखडलेल्या दस्त नोंदणी, गुंठेवारीचे प्रश्न, संध्याकाळ झाली की महिलांची असुरक्षितता, मुलांसाठी खेळण्याच्या जागांचा अभाव, पायाभूत सुविधांची अक्षरशः वाताहत, हेच इथल्या प्रत्येक परिसराचं वास्तव आहे. नऱ्हे यंदा महानगरपालिकेत समाविष्ट झालं असलं तरी धायरी व वडगावचा तर आधीपासूनच महानगरपालिकेत समावेश आहे. मग स्थानिक लोकप्रतिनिधींनी 5 वर्षात नेमकं केलं काय? आज नऱ्हे, धायरी आणि वडगाव प्रभाग क्रमांक 34 एकच प्रश्न विचारतोय. हे असंच किती दिवस चालणार? आणि हे बदलणार तरी कोण? पण थोडं थांबा. होय, आता बदल घडणार आहे आणि आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास होणार आहे. कारण आता वेळ आली आहे बदलाची. दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने नऱ्हे, धायरी, वडगाव, खुर्द प्रभाग क्रमांक 34 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनुभवी, अभ्यासू आणि लोकप्रिय उमेदवार नेहा भूपेंद्र मोरे निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. आपल्या परिसराच्या चौफेर विकासाचा ध्यास घेतलेलं दाम्पत्य म्हणजेच श्री भूपेंद्र मोरे आणि सौ नेहाताई मोरे सामाजिक कार्यात आणि महिला सक्षमीकरणासाठी सदैव अग्रेसर राहिलेल्या सौ नेहाताई भूपेंद्र मोरे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहेत. नऱ्हे, धायरी, वडगाव, खुर्द ही केवळ त्यांची जन्मभूमी नाही, तर ते त्यांचं कुटुंब आहे, श्वास आहे आणि सर्वस्व आहे. मोरे दाम्पत्य राजकारणात आलं ते सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर तुमच्या आवाजाला बळ देण्यासाठी. भूपेंद्रजी मोरे हे सातत्याने परिसरातील समस्या आणि अन्यायग्रस्त नागरिकांच्या न्यायासाठी संघर्ष करत आहेत. आजवर नऱ्हे व धायरी परिसरातील अनेक प्रश्नांवर कल्पक व आक्रमक आंदोलन करून त्यांनी ठोस यश मिळवलं आहे. त्यापैकीच एक ज्वलंत प्रश्न म्हणजे आपल्या प्रभागातील मृत्यूचा सापळा बनलेला नवले पूल. या पुलावर होणाऱ्या सततच्या अपघातांविरोधात प्रशासनाविरुद्ध तिरडी आंदोलन, दशक्रिया आंदोलन आणि महामृत्युंजय आंदोलन करून त्यांनी प्रशासनाला जागं केलं. इथंच न थांबता ते दिल्लीपर्यंत गेले आणि या प्रश्नाला राष्ट्रीय पातळीवर वाचा फोडली. परिणामी नवले पुलाजवळ एलिव्हेटेड ब्रिज उभारण्यासंदर्भात मंत्र्यांनी आदेश काढले. एका कार्यकर्त्याने दिल्ली दरबारी धडक देऊन राज्यभर गाजलेला प्रश्न मार्गी लावणं ही खरंच अभिमानाची बाब आहे. आज अन्यायग्रस्त किंवा पीडित व्यक्ती भूपेंद्र भाऊंकडे गेली की न्याय मिळणारच अशी नागरिकांची ठाम भावना निर्माण झाली आहे. कोणतीही सत्ता हातात नसताना आज त्यांनी एक फोन केला तरी काम क्षणात मार्गी लागेल अशी विश्वासार्ह ताकद त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण केली आहे. भूपेंद्र भाऊ आणि नेहाताईंनी आपल्या भागात केलेल्या कार्यावर एक नजर टाकूया. नेहाताईंनी स्वप्नपूर्ती महिला फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. महिलांसाठी प्रशिक्षण शिबिरे, सक्षमीकरणासाठी विविध कोर्सेस, बचत गटांची स्थापना करून स्वयंरोजगार, बँकांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य, महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आणि त्यामधील बक्षीस वितरण असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. समाजसेवेचा वसा घेऊन भूपेंद्र भाऊ निरंतर समाजसेवेत कार्यरत आहेत. हिंजवडी IT पार्कमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबई बेंगळुरू महामार्गावर जड वाहतूक बंद करण्यासाठी त्यांनी 8 महिन्यांच्या पाठपुराव्याने यश मिळवलं.
गरीब व अनाथांना धान्य वाटप, रक्तदान व आरोग्य शिबिरे, दरवर्षी भव्य शिवजयंती, गणेशोत्सवात विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण, दुर्बल घटकांसाठी मदत, दुष्काळग्रस्तांसाठी मदत अभियान, बालचित्रकला स्पर्धा, विविध आंदोलनं, महिला फाउंडेशन वर्धापन दिन, CCTV हस्तांतरण, व्यापाऱ्यांसाठी मोफत अँटीजेन तपासणी, कोरोना काळात फूड पॅकेज वाटप, 6,500 लोकांचे मोफत कोविड लसीकरण, रुग्णवाहिका लोकार्पण, समाजोपयोगी कार्यक्रम, आमरण उपोषण, हर घर तिरंगा अभियान अशी असंख्य कामे मोरे दाम्पत्याने केली आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांनीही त्यांच्या कार्याची वारंवार दखल घेतली असून दोघांनाही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. प्रशासकीय अनुभव असलेला लोकप्रतिनिधी महानगरपालिकेत असणं आज अत्यंत गरजेचं आहे. जो आपल्यासाठी लढतो, जो आपल्या परिसरासाठी झटतो, त्याला साथ देणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. सेवा, संकल्प आणि विकासाचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण नेहाताई भूपेंद्र मोरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकप्रिय अधिकृत उमेदवार नेहा भूपेंद्र मोरे यांना घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.